गर्भात उमलते प्रगतीची भाषा। सल्ला हसरत शंका निरसन यात पुरे आशा। अभिमानाने घराघरातून, अभिमानाने घराघरातून नाद गरजुने आता। जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा। जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा। जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा। नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी हेमंत बर्वे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, देशभरामध्ये स्वच्छ भारत अभियान मोठ्या तत्परतेने सुरू आहे आणि म्हणून त्याच विषयाशी निगडीत नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिमन्यू काळे यांना आज आपण आपल्याकडे निमंत्रित केलेलं आहे. अभिमन्यू काळे सरांचा थोडक्यात परिचय म्हणजे पुण्यामध्ये घोडेगावला 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राहुरी कृषी महाविद्यालयातून कृषी विषयक पदवी घेतली. त्यानंतर 1988 साली उपजिल्हाधिकारी या पदावरती सातारा जिल्ह्यात ते रुजू झाले. त्याच्यानंतर मिरजला प्रांत अधिकारी, पुणे महापालिकेत उपायुक्त आणि दापोली कृषी विद्यापीठात कुलसचिव अशा पदांवरती त्यांनी काम पाहिलं. गेल्या काही वर्षांमध्ये अभिमन्यू काळे सरांनी नांदेड जिल्ह्यामध्ये मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी आनंददायी शाळा नावाचा एक उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या राबवला. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता वाढ अभियान हे सुद्धा त्यांनी यशस्वीपणे राबवलं. आज त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे या सगळ्या उपक्रमाविषयी. नमस्कार अभिमन्यू सर. नमस्कार साहेब. नमस्कार. नांदेड जिल्ह्यातनं तुम्ही आलात. शौचालय बांधकामामध्ये नांदेड जिल्ह्याने खूप आघाडी घेतलेली आहे. त्याची आखणी याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? बर्वे साहेब, नांदेड जिल्ह्यामध्ये जी शौचालयाची उभारणी झाली त्याचं खरं पहिलं श्रेय मी आमच्या नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना देईन. मी सर्वांच्या हे लक्षात आणून देऊ इच्छितो की 26 नोव्हेंबर 2014 या दिवशी आमच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ मंगलाताई आनंद गुंडले आणि आमचे सगळे सभापती यांनी सर्वांनी आमची एक 6 तासाची मॅरेथॉन बैठक झाली फक्त शौचालय बांधणी आणि गुणवत्ता, शैक्षणिक गुणवत्ता वाढ या विषयावर. अरे वा. खरं म्हणजे जिल्हा परिषद सभा ह्या नॉर्मली वादविवादाने गाजतात, परंतु सुदैवाने आमच्या जिल्हा परिषदेच्या सर्व सभा या कुठल्या ना कुठल्या एखादा विशिष्ट विषय घेऊन गाजतायत आणि त्यामध्ये सविस्तर आखणी होते. 6 तास आम्ही शौचालयाच्या प्रत्येक मतदारसंघनिहाय कसं बांधकाम करायचं, काय अडचणी येतील आणि शाळांची गुणवत्ता कशी वाढवायची याची सविस्तर तयारी केली. विशेषतः सर्व महिला सदस्यांनी फार मनापासून त्याच्यात भाग घेतला आणि त्यामुळे आमची पाया अगदी भक्कम झाला. वा. जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये एसटी मधून फिरतो तेव्हा बऱ्याच गावांच्या बाहेर आपल्याला बोर्ड दिसतो की हागणदारी मुक्त गाव. होय. मला असा प्रश्न विचारायचा की उघड्यावरील हागणदारीमुळे गावामध्ये नेमक्या कोणत्या समस्या उद्भवतात आणि त्या समस्यांवरती कुठले उपाय करणं जरुरीचं आहे? बर्वे साहेब, आपल्याला हे पाहावं लागेल की उघड्यावर शौचालय जाण्यामुळं केवळ दृश्य स्वरूपात काही घाण दिसते असं नव्हे, परंतु अनेक बॅक्टेरिया आणि व्हायरसेस जे पाण्याद्वारे किंवा मातीद्वारे पसरतात. विशेषतः कॉलरा, अतिसार आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे पोलिओ. पोलिओ हा व्हायरस असा आहे की जो मानवी विष्ठेद्वारे दुर्दैवाने पसरतो. अशा अनेक प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरियल फिवर्स आहेत की जे या विष्ठेद्वारे पसरतात. ॲस्थेटिकली घाण समाजात दिसते ही तर फार वाईटच आहे, दुर्गंधी पसरते. परंतु ह्या आजारांपासून आपल्याला मुक्तता हवी असेल तर आपल्याला हागणदारी मुक्त गावच करावी लागतील, त्याला पर्याय नाही. कारण एक खूप मोठी विसंगती आपण बघतो आपल्या, विशेषतः आपल्या देशात की आपल्या राज्यामध्ये, की प्रत्येक माणसाच्या हातामध्ये मोबाईल पोचलेला आहे, पण तरी देखील हा अत्यंत मूलभूत समस्या आपल्या सगळ्याच गावांना काही प्रमाणात भेडसावते. यासंबंधी लोकांची मानसिकता बदलण्यावर तुमचा कसा भर असतो? मी आपल्याला बर्वे साहेब आपल्याला सांगेल आणि माझा हा अनुभव, आमच्या नांदेड जिल्ह्यातील जनतेचा अनुभव मी महाराष्ट्राशी शेअर करू इच्छितो. माझा जो अनुभव आहे नांदेड जिल्ह्यातील जनतेचा, नांदेड जिल्ह्यातील लोकांनी अत्यंत मनापासून याला कुठलीही आम्हाला मानसिकता बदलण्यासाठी काहीही कष्ट घ्यावे लागले नाहीत. मी हे रेकॉर्डर आणू इच्छितो की गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांपैकी नांदेड हा एकमेव जिल्हा असा आहे की ज्याने 1 रुपया देखील
माहिती व प्रसारणासाठी खर्च केला नाही. म्हणजे होर्डिंग लावा, पोस्टर लावा, कलापथकल काहीही कशाची गरज पडली नाही. आपण सर्वांनी हे लक्षात घ्यावं लागेल की महाराष्ट्रातील जनतेचं मत बदललेलं आहे. वा स्वच्छतेसाठी ते मदत म्हणजे स्वतः करू इच्छित आहेत. या निमित्ताने मला असं वाटतं खरी मतपरिवर्तनाची गरज आम्हा शासकीय कर्मचाऱ्यांच्या मतपरिवर्तनाची गरज आहे. लोकांची मानसिकता बदलली आहे असं माझा अनुभव आहे स्वतःचा. त्याशिवाय आम्हाला इतकं उत्तुंग यश कुठलंही पोस्टर, कलापथक, कुठलंही भाषण, कुठलंही वर्कशॉप काहीही नाही आणि आम्ही एवढे यश मिळवू शकलो. मला वाटतं लोकांची मानसिकता छान झालेली आहे. आमची मानसिकता विशेषतः आमच्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांची मानसिकतेत बदल करण्याची गरज जास्त आहे. म्हणजे ज्यांनी अंमल करायचा आहे त्यांची इच्छाशक्ती अधिक त्यांची तीव्र इच्छाशक्ती व्हायची आणि गरज त्यांनी आहे. पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे की यस लोकांना गरज आहे. आपल्याला अनुभव सांगतो, आमच्याकडे 25 कोटी रुपये 2 वर्ष पडून होते आमच्या नांदेड जिल्ह्यात. बरं ज्या 25 कोटी रुपयांमध्ये लोकांनी जर शौचालय बांधली तर देण्यासाठी लगेच पैसे होते. पण दुर्दैवाने 2 वर्ष आम्हा कर्मचाऱ्यांच्या मुळे असेल किंवा काही कारण असेल, पण कुणामुळे तरी काहीतरी झालं आणि ते 25 कोटी रुपये पडून राहिले. आज परिस्थिती अशी आहे की आम्ही 82,000 शौचालय बांधलीत आणि त्याचे पैसे द्यायला नाहीत तरीही लोक स्वतःहून बांधतायत. म्हणजे मानसिकता बदलली आहे असं माझं पहिलं तरी निरीक्षण आहे. देशामध्ये अलीकडेच एक घटना घडली त्यावरनं ही मानसिकता बदलल्याचं खूप वेगळ्या रीतीनं सगळ्या समाजासमोर आलं. एका दुसऱ्या राज्यामध्ये आपण पाहिलं होतं की एका मुलीनं लग्न करण्याच्या अगोदर घरात शौचालय बांधा अशी अट घातली होती. आणखीन तसं न बांधल्यामुळे तिने आत्महत्या केली. असा खूप विदारक प्रसंग घडला. पण त्याच्यामुळे लोकांची मानसिकता खूप याबाबतीत तीव्र आहे. ही गोष्ट सगळ्यांच्या समाजासमोर आली. बरोबर आपण म्हणता ते माझ्या आठवणीप्रमाणे उदाहरण झारखंडमधलं आहे. मी झारखंड सोडा परंतु आमच्या नांदेड जिल्ह्यातली आणि शेजारच्या हिंगोलीतली उदाहरणं सांगतो. हिंगोलीमध्ये एका स्त्रीने स्वतःचं मंगळसूत्र विकून शौचालय बांधलं. म्हणजे या आणि आमच्या मंत्री महोदया माननीय पंकजाताई मुंडे यांनी स्वतः भेट घेऊन तिचं कौतुक केलेलं आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक वृद्ध स्त्रियांनी स्वतःचे पैसे साचवून त्यात शौचालय बांधलेले आहेत. आमच्या जिल्ह्यात अनेक लग्न अशी आता जमतात की जर त्या मुलाच्या घरी शौचालय असेल तरच देईल. आणि दुसरं एक मला परभणी जिल्ह्यातलं उदाहरण एका वर्तमानपत्रातलं सांगायचं आहे की एका मुलीला ती बाळंतपणाला माहेरी जात असताना सासरच्या लोकांनी सांगितलं तुमच्या घरी शौचालय नाही, आमची मुलगी बाळंतपणाला पाठवणार नाही. मग माहेरच्या लोकांनी घाईघाईने शौचालय बांधलं. साहेब मी आपल्याला परत सांगतो, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मानसिकता बदलते आहे. आपण हा समज सर्वांनी मिळून दूर केला पाहिजे की लोकांना शौचालय बांधण्यात रस नाही, अजिबात नाही. आमचा नांदेड जिल्ह्यातला अनुभव, माझ्या नांदेड जिल्ह्यातील जनतेला तर मी भरभरून दुवा देईल की त्यांनी दाखवून दिलं हजारोच्या संख्येने पैसे नसतानाही बांधकाम करीत आहेत. यापेक्षा आणखी आपल्याला दुसरं उदाहरण काय हवं आहे? बरोबर आहे. म्हणजे लोकांच्या मनामध्ये जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे काय ते आता समोर येतं की त्यांचा म्हणजे प्राथमिकता नंबर 1 ची झालेली आहे. नंबर 1 ची झाली जी. कारण मंगळसूत्र जेव्हा एखादी महिला विकते, असं म्हणतात इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की यू कॅन टेक द हॉर्स टू द वॉटर बट यू कांट मेक हिम ड्रिंक. पण आता ती पाळी आपल्यावरती येत नाहीये. आणखीन एक तुमचा गेल्या मध्यंतरी 3 महिन्यामध्ये तुम्ही एक फार मोठी झेप मारली, त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं होतं की 3 महिन्यात तुम्ही जवळजवळ 60,000 शौचालय बांधून पूर्ण केलीत नांदेड जिल्ह्यामध्ये. त्यासंबंधी काय सांगाल? साहेब 3 महिन्यामध्ये शौचालय आम्ही 60,000 बांधली हे सत्य आहे. विशेषतः मी आपल्याला सर्वांना सांगेन की आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण केलं की आपण शौचालयाच्या बांधणीमध्ये गती घ्यायला हवी. योगायोगाने मी नांदेड जिल्ह्यातील जनतेला खरोखर मनापासून दुवा देईल की त्याच 15 ऑगस्टला ज्या दिवशी पंतप्रधान महोदयांनी आवाहन केलं त्याच्या अगोदर 1 महिनाभर आम्ही सर्व सदस्य, सर्व कर्मचारी, सर्व ग्रामसेवक, शिक्षक मनापासून यासाठी प्रयत्न करत होतो. आणि आमच्या सर्व शिक्षकांनी नांदेड जिल्हा परिषद शिकणाऱ्या 2.5 लाख मुलांच्या कुटुंबियांचे फॉर्म भरून घेतले होते आधी महिना 2 महिने. आणि त्या 15 ऑगस्टला हे फॉर्म आम्ही आपल्या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकांकडे सुपूर्द केले. काय स्वरूपाचे फॉर्म होते? म्हणजे ते फॉर्म असे होते की त्या कुटुंबाचं नाव, त्यांच्याकडे जमीन आहे, जागा आहे का शौचालय बांधायला, बांधण्याची त्यांची इच्छा आहे का, आणि त्याचा उतारा घेऊन त्यांचं एक प्रकारचं इन्क्लिनेशन की आम्हाला घर बांधायचं आहे. सिंपल, माझी इच्छा आहे, मला बांधायचं आहे. मग त्यावेळी आम्ही त्याचबरोबर जे 25 कोटी मगाशी मी आपल्याला सांगितलं हे 25 कोटी उपलब्ध होते, यातून ह्या लोकांना प्रायोरिटीने दिलं. आणि बघता बघता आम्ही हा पहिला 60,000चा टप्पा त्यामुळं गाठला. आमच्याकडे ऑलरेडी शासनाने पैसे दिले होते. आमची इच्छाशक्ती होती, लोकांनी फॉर्म भरले, शिक्षकांनी मदत केली आणि मुलांनी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये भाग घेतला. मी साहेब एक सर्व आपल्या जनतेला सांगू इच्छितो माझा एक प्रयोग की ज्यावेळी मी शाळेमध्ये जातो त्यावेळी मुलांना मी प्रश्न विचारतो
की ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांनी हात वर करा. दुर्दैवाने माझ्या सुरुवातीच्या काळात बहुतेक सर्व मुलं हात वर करायची अरे बाप. आणि मग त्यावेळी मी त्या मुलांमध्ये ग्रामसेवकाला उभा करायचा आणि मग म्हणायचा आता हात वर करा. इतकं विचित्र फोटो तो असायचा की मुलं हसून हात वर करतात कारण त्यांना माहित नाही आपण कशासाठी हात वर करतो. आणि तो ग्रामसेवकाला सत्य कळायचं की या गावामध्ये इतक्या जणांकडे शौचालय नाहीत. अनेक प्रयोग असे आम्ही केले की ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की आपण यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अरे वा. आणखीन एक वेगळी खूप छान गोष्ट तुमच्या या कामामध्ये दिसते ती म्हणजे शौचालय तर बांधलंच तुम्ही पण त्यासोबत बाथरूम तुम्ही बांधलं. म्हणजे हा एक खूप नाही खरोखर ही एक मी म्हणेन की खरोखर एक क्रांतिकारी घटना आहे. आपण जर बघितलं तर शासनाची योजना ही शौचालय बांधणीची आहे, बाथरूमची नाही. परंतु नांदेड जिल्ह्यात लोक चळवळ अशी झालेली आहे की आता सर्व लोक शौचालयाबरोबर बाथरूम देखील त्याला लागून बांधायला लागलेले आहेत. आणि याचं कारण असं आहे की आम्ही फक्त आवाहन सुरुवातीला केलं काही घरांनी ज्या वेळेला बाथरूम बांधली त्यावेळी की आम्ही सर्व आमच्या जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामसेवकांनी मिळून लोकांना सांगितलं की बांधतच आहात तर शौचालयाबरोबर बाथरूमही बांधा. आणि त्याला अप्रतिम प्रतिसाद मिळाला. आणि आता अशी परिस्थिती आहे की सुमारे 70% शौचालय हे विथ बाथरूम आहेत. त्यामुळं स्वच्छतेचे फार मोठे प्रश्न आमचे सुटणार आहेत. पण सरकार यासाठी शासन म्हणजे किती पैसे द्यायचं एका घरामागे किंवा आता साहेब बघा 12,000 रुपये आपल्याला शौचालयाला मिळतात. जर वीट, गिलावा, सिमेंटची चौकट अशा प्रकारे जर बांधकाम केलं तर जवळपास 12,000 रुपयामध्ये बांधकाम होतं. यामध्ये वरचा स्लॅब मात्र सिमेंटचा होत नाही कारण आम्ही सुरुवातीला काही शौचालय तशी बांधली त्याला 2-3 हजार जास्त जातात. वर जर सिमेंट पत्रा किंवा स्टील पत्रा टाकला तर ही 12,000त होतं. परंतु नांदेड जिल्ह्याचं वैशिष्ट्य फक्त बाथरूम नाही. मी सर्व आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आमची सर्वच्या सर्व शौचालय ग्रामीण भागातली असली तरी त्याला खाली पूर्ण 2.5 फुटांच्या टाईल्स आहेत आणि जमिनीवर पण टाईल्स आहेत. अरे वा. आणि त्यामुळं आम्हाला ह्या टाईल्सचे कारण यासाठी गरज आहे की जेव्हा नवीन वापर करणारी वृद्ध माणसं असतात, मुलं असतात, वापरताना थोडं खराब होतं. आणि जर त्या टाईल्स नसतील साहेब आजपर्यंत जे आपल्याला जाणवलं की फक्त बांधली गेली आणि वापरली गेली नाही त्याचं ते एक कारण होतं की अस्वच्छता झाल्यानंतर मग कंटाळा करायचे लोक जायला. ह्या टाईल्समुळं फार मोठा फायदा झाला. आज युनिसेफनी जेव्हा पाहणी केली नांदेड जिल्ह्याची त्यावेळेला 84% शौचालय आमची पूर्ण वापरात आहेत बांधल्या दिवसापासून. फार चांगलं आम्हाला तो अनुभव. म्हणजे टाईल्समुळे दिसायला पण एक चांगलं दिसतं, स्वच्छता ठेवायलाही चांगलं दिसतं, देखभाल खर्च कमी होतो. आणखीन माणसाला वाटतं थोडा खर्च होतो जास्त, तो एक झाला भाग. आणि त्याचबरोबर जर बाथरूम वाढवलं तर एक 5-6 हजार रुपये वाढतात. पण सर आपण एक लक्षात घ्या की स्त्रियांना बाहेर आंघोळ करावी लागणं हा एक अवघड भाग आहे. ज्या अर्थी लोकांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्या अर्थी आपण हे लक्षात घ्या की लोक चळवळ जी मी म्हणतो मानसिकता बदलली आहे त्याचं ते एक निदर्शक आहे की लोक नुसतं शौचालय बांधून थांबलेले नाहीत, आपल्या कुटुंबातील स्त्रियांसाठी बाथरूम देखील बांधतायत. म्हणजे मानसिकता बदलली आहे फार मोठी. पण मग याच्यात खर्चात काही तफावत झाली तर लोकांकडनं मग हे मिळतं. आता ही वस्तुस्थिती आहे की एक 6-7 हजार नॉर्मल बांधकामाला हे पडतं तर लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वतः सगळे पैसे भरलेले आहेत. म्हणजे आम्ही काहीही देत नाही तरी लोक स्वतःहून करीत आहेत. अरे वा. पण याच्यामध्ये तुम्ही घरटी एक शौचालय असं ठेवलेलं आहे का काही ठिकाणी काही घरांमध्ये विभागून दिलंय किंवा असं काही झालंय? नाही, मुळात शासनाच्या धोरणाप्रमाणे सर्व कुटुंबांची आपण गणती करतो. अच्छा. आणि त्या कुटुंबांना प्रत्येक कुटुंबाला एक असं देतो. जर समजा काही कुटुंबांकडे जागेची अडचण आली तर मग आपण 2-3 कुटुंबांना मिळून काही ठिकाणी एकत्रित शौचालय बांधतो. त्याचबरोबर आमच्याकडची काही गावं अशी आहेत की जिथं जमिनीत खड्डा खोदणं अवघड जात आहे. तिथं मात्र मग आम्ही ती शौचालयांची टाकी एकत्र करण्यासाठी आम्ही नियोजन करीत आहोत. ते मात्र आम्ही नंतरच्या टप्प्यात करणार आहोत. ओके ओके. एकत्रित अनेक कुटुंबांचा मिळून एक शौचखड्डा करणार. बरोबर बरोबर. कारण मुंबईत सुद्धा जुन्या चाळी आहेत त्या अनेक ठिकाणी अनेक कुटुंबांसाठी कॉमन शौचालय हा एक जुनीच पद्धत आहे. हा तुमचा कामाचा झपाटा जर असाच चालू राहिला तर मला वाटतं नांदेड जिल्हा हागणदारी मुक्त ज्याला आपण म्हणतो तसं व्हायला वेळ लागणार नाही. किंवा तुमच्या मते हे कधीपर्यंत साध्य होईल? बघा आपण आता सुरुवात केली. माननीय पंतप्रधानांनी 15 ऑगस्टला आवाहन केलं लोकांना. आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात गती घेतली आणि 1 जानेवारीपर्यंतच आम्ही ऑक्टोबरला खरी सुरुवात झाली. 1 जानेवारीपर्यंत आमची 60,000 शौचालय बांधून झाली होती. त्यानंतर थोडं निधीचं नियोजन
त्याचे प्रायोरिटीज वेगवेगळे असल्यामुळं त्याच्यामध्ये आमच्या एक लक्षात आलं की समजा निधी कमी पडला तर आपण थोडं स्पीड कमी करूयात. म्हणून आम्ही लोकांना आवाहन केलं की थोडी मानसिकता ठेवा, पैसे मिळायला वेळ लागेल. तरीही 60,000 शौचालयांच्या वरून जेव्हा आम्ही जूनमध्ये माहिती घेतली तर त्यावेळी आमची 1 जूनला 82,000 शौचालय पूर्ण आहेत आणि पैशांचं वाटप आम्ही फक्त 30,000 शौचालयांना केलेलं आहे. म्हणजे 50,000 शौचालय ऑलमोस्ट नांदेड जिल्ह्यात कुठलेही पैसे मिळालेले नसताना लोकांनी बांधून उभी केले आहेत. मी खरोखर म्हणतो सर्वांनी नांदेड जिल्ह्याच्या जनतेचं कौतुक करण्यासारखी आहे. प्रश्नच नाही. अभिमन्यूजी, प्रश्न असा होता की मगाशी तुम्ही एक फार चांगलं विधान केलं की लोकांपर्यंत पोहोचण्याकरता तुम्ही होर्डिंग्स किंवा कुठलीही प्रसिद्धी माध्यमं ही वापरली नाहीत, त्यामुळे तुमची खर्चात बचत झाली असेल खूप. खर्चात तर बचत झाली, मला आकडा अगदी एक्झॅक्टली आठवत नाही, परंतु मला वाटतं की एक 16 लाख रुपये मला सुरुवातीला असे आठवतात की काहीतरी आम्ही बाजूला ठेवलेले होते. अरे वा. त्यातले 16 रुपये पण आम्हाला लागलेले नाहीत, म्हणजे आपण वास्तव बघितलं तर. आणि शौचालयाची गती मात्र अप्रतिम झाली. यासाठी मी आपल्याला मगाशी सांगितलं तसं याचं पूर्ण श्रेय मी आमच्या जिल्हा परिषदेच्या परिपूर्ण नियोजनाला देईल. विशेषतः महिला सदस्यांनी मिळून शौचालय आणि गुणवत्ता, शैक्षणिक गुणवत्ता वाढायच्याकडे लक्ष दिलं आणि त्याची अंमलबजावणी तितक्याच तळमळीने ग्रामसेवक आणि शिक्षकांनी केली. शाळांमध्ये ज्या सुट्ट्या असतात त्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही आनंददायी शाळा नावाचा एक उपक्रम राबवलात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता वाढ अभियान हे चालवलं. या दोन्ही अभियानांची संकल्पना जरा आपण विशद करून सांगितली तर. आपण जर बघितलं तर आमच्या ज्या वेळेला आमची जिल्हा परिषद ही तशी लोकनियुक्त सदस्यांची जिल्हा परिषद असते आणि लोकांच्या आशा आकांक्षांच्या वरती विचार करून त्याचे शासकीय धोरणांप्रमाणे अंमलबजावणी करणे हे आमचं काम असतं. ज्यावेळी आमच्याकडं लोकप्रतिनिधी येतात त्यावेळी माझ्या लक्षात असं आलं की ज्याप्रमाणे शौचालयासाठी लोकप्रतिनिधींना तळमळ आहे त्याचप्रमाणे किंबहुना त्याच्या कितीतरी पटीने जास्त तळमळ मुलांच्या शिक्षणाबद्दल आहे. कसं आहे साहेब की नांदेड जिल्हा हा प्रिडॉमिनंटली किंवा प्राधान्याने फक्त शेतीप्रधान आहे. उद्योग नसल्यासारखे आहेत आणि शेतीची परिस्थिती पावसाच्या बेभरवशाच्या किंवा अर्थव्यवस्थेच्यामुळं काही निश्चित सांगता येत नाही. या परिस्थितीत शिक्षणाशिवाय काहीही पर्याय नाही हे वास्तव आहे. आणि मग जर शिक्षण घेतलं आणि मुलं चांगली झाली तरच भविष्य आहे हे लक्षात आल्यामुळं आमचं जे नियोजन आहे ह्या नियोजनामध्ये आम्ही गेल्या वर्षभरामध्ये मूळ ध्येय ठेवलेलं आहे की नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची आणि यासाठी आम्हाला योगायोगाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या वर्षाची जयंती वर्ष असल्यामुळं आम्ही असं ठरवलं की त्या महामानवाच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा वर्षभर अभियान राबवायचं. आणि या अभियानाची मग सुरुवात आम्ही आमच्या त्या 24 नोव्हेंबरच्या सभेने केली. या अभियानाची सुरुवात करताना मूळ प्राधान्य जे दिलेलं आहे ते आजचं वास्तव असं आहे की स्पर्धा परीक्षेशिवाय दुसरा पर्याय नाही. मी सर्व आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की खरोखर महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातून UPSCला नुकतंच आपल्याला निकाल लागलेला आहे. मुलांची आपल्याला तयारी करायची असेल आणि UPSC मधनं मुलं चमकवायची असतील तर सर्वात उत्तम मार्ग आहे तो म्हणजे 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपला मुलांना बसवणं, त्याच्यामध्ये चांगली त्यांची प्रगती करणं. आणि म्हणून आम्ही जो आमचा पाया रचला तो 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपसाठी तयारी घेतली. बरोबर, मला आनंद वाटतो सांगायला की मागच्या वर्षी नांदेड जिल्हा परिषदेचा निकाल पास होणाऱ्या मुलं 24% होती, तो याच वर्षी आम्ही 47% एका वर्षात पोहोचलो, जवळपास दुप्पट आहे. आणि पुढच्या वर्षी आमचं ध्येय 80%चं आहे, 80%पेक्षा कमी नाही. आणि या दृष्टीने आमचं गुणवत्ता वाढ अभियान जे आहे हे असं आमचं टार्गेट ओरिएंटेड आहे, स्पेसिफिक आहे की मुलांची गुणवत्ता वाढली पाहिजे. आनंददायी शाळा हा काय उपक्रम आहे नक्की? हो येस, आनंददायी शाळा हा उपक्रम खरोखर अत्यंत आनंददायी आहे. पण त्यापूर्वी मी आपल्याला आमच्या जिल्हा परिषदेत राबवलेला आणखी एक उपक्रम सांगतो, तो म्हणजे लक्षवेधी नमस्कार. प्रेक्षक हो, लक्षवेधी नमस्कार हा उपक्रम असा होता म्हणण्यापेक्षा आहे की मुलं घरून निघताना आईवडिलांच्या पाया पडतात, शाळेत जाताना वडीलधाऱ्यांना हात जोडून नमस्कार करतात आणि शाळेत गेल्यानंतर गुरुजींना नमस्कार करून वर्गात बसतात. साहेब, एक सिंपल आहे की जिथं नम्र होईल मनुष्य त्यावेळेला त्याला यश नक्कीच मिळेल. हा साधा उपक्रम त्याच्यातला आहे. त्या उपक्रमाने आमची सुरुवात झाली
आणि मग एक गोष्ट लक्षात अशी आली की मुलं शाळा बाह्य का होतात, मुलांना शाळा का आवडत नाही, मुलं शाळा सोडून पळून का जातात किंवा मुलांना निरुत्साह का असतो. तर याचं मूळ जे आम्ही काही ठराविक तज्ज्ञ शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांनी मिळून शोधलं तर असं दिसतं की मुलं नाउमेद झाली की शाळा सोडतात किंवा शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. मग मुलांना ना उमेद करायचं नसेल, त्यांना आनंदी ठेवायचं असेल तर वेगळा काही विचार करावा लागेल. हा विचार आम्ही केला आणि नियमित पाठ्यक्रम सोडून सुट्ट्यांमध्ये तो राबवायचा असं ठरवलं आणि त्याची सुरुवात झाली की आनंददायी शाळा. आमच्या सर्व प्रेक्षकांना मला सांगायला अभिमान वाटतो, आमच्या नांदेड जिल्ह्यातील सुमारे 2,500 शाळांमध्ये 1 मे पासून सुट्ट्याच्या पूर्ण कालावधीमध्ये दररोज मुलं शाळेत येत होती. सुरुवातीच्या उपस्थिती 20 ते 25% होती, ती वाढत वाढत 50% गेली. म्हणजे हा विचार करायला लावणारा उपक्रम आहे की मुलांना शाळा जर आवडत नसती तर मग 50% मुलं कशी आली असती. म्हणजे मुलांना शाळा नक्कीच आवडते. शाळेतलं असं काहीतरी आहे की जे मुलांना आवडत नाही. मग ते काय आहे याचा आपण समाजाने शोध घ्यायला हवा. आम्ही जो शोध घेतला आमच्या पुरता तो असा की मुलांना वाचायला आवडतं, मुलांना पाढे म्हणायला आवडतं, मुलांना खेळायला आवडतं आणि त्या तिन्ही गोष्टींची आम्ही तरतूद आनंददायी शाळेत केली. मुलं रोज सकाळी 8 वाजता यायची, दुपारी 12 वाजता जायची आणि मधल्या काळामध्ये त्यांना आवडीचे चेस, कॅरम, फुटबॉल, व्हॉलीबॉल, लगोरी असे खेळ खेळायचे आणि पुस्तकं वाचायची. हे तुम्ही वर्णन करत असताना प्रेक्षकांच्या मनामध्ये एक स्वाभाविक प्रश्न उपस्थित होत असेल की सुट्ट्यांच्या काळात शिक्षकांना पण सुट्ट्या असतात. मग मुलं जेव्हा शाळेत येतात तेव्हा त्यांच्याकडे बघायला कोण असतं? साहेब, हा आनंददायी उपक्रम करताना बरीच याच्यावर चर्चा झाली आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही शिक्षकांना सुट्ट्या देऊन केली. शाळा भरल्या हे नक्की, पण मुलं आली, शिक्षक आले नाहीत सुरुवातीला. त्याचं कारण असं की शिक्षकांच्या सुट्ट्या हक्काच्या आहेत. हो, त्या सुट्ट्यांवर आपण गदा आणून काही उपक्रम करू तर ते उपक्रमही यशस्वी होणार नाहीत. बरोबर. म्हणून आम्ही सुरुवात करताना आपल्या प्रौढ शिक्षण विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा, त्याचे प्रेरक जवळपास प्रत्येक गावामध्ये असतात. या प्रेरकांना आम्ही विश्वासात घेतलं. त्यांचे वर्ग आम्ही सकाळी भरवायला सांगितले की ज्यामुळे प्रौढ साक्षर जे आहेत ते पण सकाळी आमच्या शाळांमध्ये येऊन बसायला लागले. प्रौढ साक्षर आले, मग त्यांच्यावर आपोआप आमची मुलं आली, त्यांनी वर्ग उघडले, आमची मुलं खेळायला सुरुवात झाली आणि मग त्या प्रौढ शिक्षणच्या प्रेरकांनी मोठी धुरा उचलली आणि बघता बघता याच्यात शिक्षक स्वस्फूर्तीने पण सहभागी झाले. बरेचसाहेब, मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या शिक्षकांनी या शाळेसाठी मुलांची मानसिकता चांगली केली तिथं आम्हाला अप्रतिम यश आलं. वा, मनापासून अनेक शिक्षकांनी मनापासून याच्यात काम केलं. आम्ही येऊ नको म्हटलं तरी आलेले शिक्षक मोठ्या प्रमाणात आहेत. वा. आणि मग त्यांच्या दोघांच्याच मदतीने हे सगळं घडलेलं आहे. लक्षवेधी नमस्कार ही एक खूप सुंदर संकल्पना तुम्ही सांगितलीत की घरातून निघताना मुलं पालकांच्या पाया पडतात, शाळेत जाईपर्यंत रस्त्यात जे ज्येष्ठ भेटतात त्यांना नमस्कार असं म्हणतात, आणखीन शाळेत जाऊन गुरुजनांच्या पाया पडतात. पण याचा तुम्हाला दृश्य परिणाम काय दिसला किंवा प्रतिसाद काय दिसला याच्यामधनं की हे नक्की कसं पोचतंय? हां, आता बघा, हा लक्षवेधी नमस्कार असेल किंवा आनंददायी शाळा असेल, ह्या दोन्हीचा आम्हाला फार उत्तम म्हणजे फायदा झाला. पण लक्षवेधी नमस्काराबद्दल मी सांगेल, सर्व प्रेक्षकांनाही सांगेल की आमच्या नांदेड जिल्ह्यात मी दौरा करत असताना किनवट म्हणून एक आदिवासी तालुका आहे. या किनवटच्या आदिवासी तालुक्यात कनकवाडी नावाचं गाव आहे. तिथले पोलीस पाटील मला मुद्दाम भेटायला आले. बरं. आणि त्यांनी मला भेटून पहिल्यांदा सांगितलं, साहेब आपले फार आभारी आहोत, तुमचा लक्षवेधी नमस्कार उपक्रम फार चांगला आहे. बरं. मला वाटलं आपलं नेहमीसारखं सीओ आलेत म्हणून काहीतरी सांगत असेल. म्हणलं कसं काय चांगलं आहे? तर प्रेक्षकांना सांगायला मला अभिमान वाटतो की त्यांनी सांगितलं त्यांचा मुलगा जो थोडा एनर्जेटिक आहे, थोडा बलदंड आहे, ऐकण्याची वृत्ती नव्हती, कुणालाही जुमानत नाही असा स्वभाव होता. ह्या लक्षवेधी उपक्रमानंतर जेव्हा तो रोज आईवडिलांच्या पाया पडायला लागला, मोठ्या माणसांना नमस्कार करायला लागला, त्यानंतर त्याच्या वर्तनात बदल झाला आणि मला पोलीस पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याला एवढा फरक पडला की रोज आईवडिलांना म्हणजे त्याने न जुमानणं सोडून दिलं. वृत्तीत प्रचंड फरक पडला आणि अभ्यासाला लागला. वा, ही घडलेली घटना आहे, वास्तव आहे. म्हणजे स्वभाव औषधाने बदलता येत नाही असं म्हणतो तुम्ही, नमस्काराने नमस्काराने बदलला, ही फॅक्ट आहे, त्या घरातलं जर फॅक्ट आहे. वा. एक प्रश्न असा होता की सुट्ट्यांमध्ये तुम्ही ही आनंददायी शाळा राबवलीत, पण त्याचा तुम्हाला फायदा नियमित शाळेमध्ये जाणवला काही? नियमित शाळेमध्ये नक्की जाणवला. मी आमच्या या उपक्रमामध्ये जसं यश आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांचं आहे त्यांच्या नियोजनाबरोबरच सर्व वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींचं पण यात मोठं यश आहे.
त्यांनी आम्हाला फार उत्स्फूर्तपणे दोन्हीमध्ये फार सपोर्ट केला आणि विशेषतः आनंददायी शाळेत मला सर्व वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींचा फार उपयोग झाला. कारण सर्व वर्तमानपत्रांनी पहिल्या दिवशी शाळांना गावोगाव भेटी दिल्या. त्याचं ऑन रेकॉर्ड न्यूज आहेत आणि त्यात त्यांचं ऑब्झर्वेशन असं आहे, आमचं नव्हे, त्यांचं ऑब्झर्वेशन की 80% उपस्थिती दिसते आहे. अरे वा. हे कसं घडलं बर्वे साहेब? तर जेव्हा आपण बघतो सगळ्या महाराष्ट्रात सुट्ट्या संपल्या की मुलं 8-15 दिवस जात नाहीत. कारण आपण मुलांना माझ्या मते चुकीचं करतो, अन्याय करतो. मुलांना शाळा नको आहे असं कोण म्हणतं? मुलांना शाळेत जायचंच आहे, फक्त त्या शाळेत जे शिकवलं जाते ते आवडेल असं असू द्या. आमच्या जिल्ह्यामध्ये आनंददायी उपक्रमामुळं लाखभर मुलं रोज शाळेत येतच होती. तिन्ही सगळी बाकीची मुलं पण आली. हे जाऊन शाळेत मजा करतात हे कळालं. हळूहळू आमच्याकडची भीती जाईल. म्हणजे मोठी उपस्थितीला फायदा मिळालेला आहे आणि उपस्थितीचा फायदा मेजर याच्यामधला दिसतोय आपल्याला. तुम्ही मुळात मुलांची मनं जिंकलीत, त्यांचं मन रमायला लागलं शाळेत आणि ते रमायला लागल्यामुळेच सगळं यश तुम्हाला मिळालेलं आहे. प्रश्न असा आहे की आनंददायी शाळा हा उपक्रम आपण पुढे राबवणार सुट्ट्यांमध्ये आणि का नियमित शाळेत सुद्धा राबवणार? हां, आता आमचं जे शिक्षकांचं अनेक शिक्षकांशी चर्चा करत असतो. मला अनेक शिक्षकांनी असं सजेशन दिलेलं आहे की नियमित शाळेतला 1 तास जो शिक्षकांना कायद्याप्रमाणे कच्च्या मुलांना शिकवण्यासाठी अतिरिक्त किमान 1 तास घ्यावा लागतो. या काळामध्ये जर कच्च्या मुलांना ज्यावेळी शिक्षक त्यांची 10 ते 5 ही वेळ सोडून सकाळी 9 ते 10 असेल किंवा 5 ते 6 असेल, त्या काळामध्ये जेव्हा मुलांना कच्च्या मुलांना शिकवतील त्यावेळी ह्या इतर मुलांना जर आपण पुस्तकं दिली, खेळायला दिलं आणि तो आनंददायी शाळेचा उपक्रम सुरू ठेवला तर त्या पद्धतीने आम्ही गांभीर्यपूर्वक विचार करीत आहोत आणि वर्षभर आमचा आनंददायी शाळेचा 1 तास तरी असेल असं आम्ही नियोजन करीत आहोत. याचबरोबर येती दिवाळीची सुट्टी जी असेल ही सुट्टी आमची वर्षभरात आम्ही मुलांना जे बुद्धिबळ शिकवणार आहोत आणि वाचन करायला शिकवणार आहोत. 2 प्रकारच्या स्पर्धा आम्ही येत्या दिवाळीत घेणार आहोत. बुद्धिबळाच्या स्पर्धा जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांच्या आणि संभाषण किंवा वाचनाच्या स्पर्धा, या 2 प्रकारच्या स्पर्धा आम्ही घ्यायचं ठरवलं आहे आणि त्याचं आमचं वर्षभर 1 तास नियोजन चालणार आहे. अरे वा. म्हणजे नांदेडमधली मुलं तरी किमान शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर हुश्य करणार नाही, तर ते वाट बघतील की आता सुट्ट्या कधी काय नवीन या सुट्ट्यांमध्ये त्यांच्यासाठी वाढवून ठेवलेलं आहे. या आनंददायी शाळा उपक्रमामध्ये तुम्हाला शिक्षकांचा प्रतिसाद चांगला आहे? म्हणजे तुमची संकल्पना अत्यंत अप्रतिम प्रतिसाद आहे. प्रथम दर्शनी अनेक शिक्षकांचा अनेक लोकांचा असा समज होता की शिक्षक प्रतिसाद देतील की नाही, हो, किंवा शिक्षकांच्या सुट्ट्या जातील किंवा शिक्षकांना एक बोजा वाढेल. परंतु बिलकुल नाही. मी मगाशी सांगितलं तसं अनेक शिक्षकांनी मनापासून काम केलं, मनापासून रस घेतला आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याच्यामध्ये मिळाला. सर्व शाळांमध्ये स्वतःहून शिक्षक येत होते आणि इथून पुढे देखील त्याच पद्धतीचं वातावरण सुरू राहील. वा. ज्या शिक्षकांचं काम खूप तुम्हाला चांगलं वाटतं त्याची तुम्ही नोंद घेतात आणि काय कसं त्याचं रिटर्न दिलं जातं? बरोबर साहेब, ही फॅक्ट आहे की चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांची जी नोंद घेतली जाते ती आज गुरुगौरव पुरस्काराने घेतली जाते. पण त्याला मर्यादा आहे. तालुक्याला 2 शिक्षक वगैरे प्रमाण फार कमी आहे आणि आमच्याकडे शिक्षकांची संख्या तालुक्याला हजार आहे. म्हणून आमच्या जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी, विशेषतः आमचे शिक्षण सभापती संजय बेळगे आणि आमच्या अध्यक्षा मॅडम मंगलाताई गुंडले यांनी असं एक सजेशन आम्हाला दिलं की प्रत्येक शिक्षकाच्या त्याने मुलांना ज्या शिकवलेल्या आहेत त्याचा अभ्यास करा आणि ज्या शिक्षकाने मुलांची तयारी चांगली करून घेतली, ज्याने मुलांच्या खरोखर गुणवत्तेत फरक केला, त्या सर्वांचा 15 ऑगस्टला आम्ही गावामध्ये सत्कार घेणार आहोत सरपंचांच्या हस्ते. वा. त्यांच्यातले जे चांगले शिक्षक निघतील सर्वात चांगले त्यांचा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते घेतला जाईल. म्हणजे आमच्याकडे 15 ऑगस्टला सर्व चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार होईल. ज्या वर्गामध्ये थोडं कमी काम झालेलं असेल त्यांना आम्ही संधी देणार आहोत त्या मुलांना की त्या मुलांनी त्यांची गुणवत्ता 14 नोव्हेंबरपर्यंत वाढवावी. 14 नोव्हेंबरला ज्यावेळी त्या मुलांची गुणवत्ता वाढेल तर तो त्या शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचा परिपाक असेल. म्हणून 14 नोव्हेंबरला जेव्हा मुलांची गुणवत्ता वाढेल तेव्हा आम्ही शिक्षकांचा सत्कार घेणार आहोत. अरे वा. आमचं नियोजन या पद्धतीने आणि याच्यात प्रत्येक चांगलं काम करणारा शिक्षक सन्मानित होणार आहे. अरे वा. मुलांच्या चाचण्या घेण्याच्या दृष्टीने तुमच्या काय संकल्पना आहेत? कशा पद्धतीने ते नियोजन? आता चाचण्यांचा अनुभवाबद्दल मी आपल्याला सांगेन, अनेक प्रेक्षकांना एखाद्या वेळेस माझं ऑब्झर्वेशन वेगळं वाटेल, पण ज्याप्रमाणे सुट्टीत मुलं येतील का हा प्रश्न येणार नाहीत असं सर्वसाधारण उत्तर असतं.
तो खोटा ठरला. हो, पण चाचण्या म्हटलं की पालकांच्या कपाळावरती आठ्या, मुलांच्या चेहऱ्यावरती आठ्या असा एक सार्वत्रिक अनुभव असू शकतो. मी आपल्याला हेच सांगतो की सुट्टीमध्ये शाळेला येणारच नाही असं म्हणणाऱ्या मंडळींनी बघितलं, लाखो मुलं शाळेत आली. बरोबर. साहेब, चाचण्यांबद्दलचा माझा अनुभव सांगतो की जो खरोखर रेकॉर्डवर घेण्यासारखा आहे. आमच्या जनरल बॉडी ठरल्यानंतर आम्ही जेव्हा पहिली चाचणी डिसेंबरमध्ये घेतली, त्यानंतर मी वर्गांना भेटी दिल्या. तेव्हा मला सुरुवातीला कुतूहल वाटलं मुलांची रिॲक्शन काय असेल, पण आश्चर्य वाटलं मला. मुलं उड्या मारून मारून मला परीक्षेत काय विचारलं आणि मला कसं आलं, मी कशी उत्तरं लिहिली हे सांगत होते. त्यावेळी माझ्या मनातला पहिला भ्रम फुटला की चाचणी ही त्रासदायक असू शकते. आणि मग आम्ही शिक्षकांनी मिळून नियोजन असं केले सध्या की आम्ही चाचण्या घेतो, परंतु मुलाला नाउमेद करत नाही. म्हणजे समजा 7वीचा मुलगा आहे, त्याची तयारी 6वीची झाली असेल, ठीक आहे, शिक्षकाने बघावं, वर्ग शिक्षकाने 6वीची लेवलची चाचणी घ्यावी. नसेल, कमी असेल 5वीच्या लेवलची घ्यावी, कमी असेल 4थीच्या लेवलची घ्यावी. पण त्याला असे प्रश्न विचारावेत की त्याला तो आनंद वाटला पाहिजे, मला विचारलं आणि मला आलं. आता मुलाला नाउमेद करून काही फायदा नाही. फक्त शिक्षकांनी याची नोंद घ्यायची की याची तयारी किती झालेली आहे आणि प्रयत्न करत म्हणजे कधी कधी आपण लहान मुलांची बुद्धिबळ खेळताना मुद्दाम चुका करतो आणि त्याला तसं जिंकवतो. तसं त्याला जिंकवण्यासारखा त्यामध्ये तो मग रस प्रकार. उत्पन्न होतो. त्याला रस उत्पन्न होतो आणि तो शिकतो. तसा आम्हाला अनुभव झाला. आम्ही 24% आमची स्कॉलरशिप 47% नेली. हे त्याचं दृश्य स्वरूपातलं उदाहरण आहे. काळेसाहेब, एक असा प्रश्न होता की पालक आणि शाळा यांची इंटरॅक्शन ही मुंबईत तरी अशी एक पद्धत बऱ्याच शाळांमध्ये असते की महिन्यातून एकदा पालकांना शाळेत बोलवून त्यांच्याशी संवाद साधला जातो. तर हे तुमच्या ग्रामीण भागातल्या नांदेड जिल्ह्यात कसा अनुभव आहे तुमचा? बरं साहेब, फार महत्त्वाचा मुद्दा आपण छेडलेला आहे. आणि माझं निरीक्षण नांदेड जिल्ह्यातलं, किंबहुना प्रेक्षकांनी स्वतःशी विचार करून बघावं, महाराष्ट्रातलं उदाहरण हेच राहील की ही फार मोठा कच्चा दुवा आजच्या शिक्षण व्यवस्थेत मला जाणवतो. ज्याप्रमाणे शहरातील पालक दर शनिवारी महिन्याच्या शेवटच्या शनिवारी भेटत असतील, तसं ग्रामीण भागात घडत नाही. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा कच्चा दुवा इथं अधोरेखित करू इच्छितो. आणि त्याच्यावर आमच्या जिल्हा परिषदेने आम्ही ठरवलेलं आहोत की दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी प्रत्येक पालकांची सभा त्या वर्गामध्ये भरेल. मी आता या निमित्ताने दुसरा एक मुद्दा आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये 50, 60, 70, 80 पर्यंत मुलं आहेत. हो. मग आमच्या नांदेड जिल्हा परिषदेत किंवा महाराष्ट्रातील सर्वसाधारणतः जिल्हा परिषदांमध्ये मुलांचं प्रमाण वर्गाला 25 ते 30च्या दरम्यान. खरं ते आदर्श आहे, ते आदर्श प्रमाण आहे. 25 ते 30 हे आयडियल प्रमाण आहे. मग याच्यामध्ये आमच्या सदस्यांची अशी इच्छा आहे, विशेष शिक्षण सभापतीचे आमचे सदस्य शिक्षण समितीचे, त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की असं का घडू नये की शिक्षकाने महिन्यातनं एकदा तरी पालकाकडे जावं. हो. पालकाने तर महिन्याने एकदा यावंच, परंतु ग्रामीण भाग आहे आपला, मुलगा कसा आहे काय आहे, शिक्षकांनी एकदा गावात फिरत फिरत जावं आणि पालकांना भेटावं. ह्याच्यावरती आम्ही भर देणार आहोत यावर्षी. मी सर्व प्रेक्षकांना हेच म्हणेल की संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच शाळांमध्ये पालकांनी सर्वात जास्त लक्ष शिक्षकांच्या भेटीकडे दिलं पाहिजे. शिक्षकांना आवर्जून आपल्या घरी चहाला बोलवा ना एकदा, त्याला आनंद वाटेल, तुमचा संपर्क होईल त्यांचा. आणि आपण पालक आणि शिक्षक ह्या भेटी वर्गात आणि वर्गाबाहेर जितक्या मोठ्या प्रमाणात होतील तेवढी गुणवत्ता वाढायला आपल्याला फायदा होईल. इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे काळेसाहेब की पालकांच्या गुंतवणुकीची चर्चा नेहमी होते. म्हणजे 1 लाख रुपये गुंतवले मुलासाठी, विमा कंपनीत गुंतवले, पण ही जी मुलांमधली गुंतवणूक, वेळेची गुंतवणूक आहे, ती मला वाटतं सगळ्यात. बरोबर साहेब, आपण वेळेची गुंतवणूक तर मी आपल्याला सांगतोच आहे की पालकांनी रोज घरी 1 तास तरी, मी आमच्या जिल्ह्यात सर्व सभांमध्ये सांगतो, प्रत्येक पालकाने 1 तास तरी घरी अभ्यास घ्यावा. शिक्षकाला 15 दिवसातून एकदा तरी भेटावंच. परंतु वेळेच्या गुणवत्तेबरोबरच मी संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं माझ्या नांदेड जिल्ह्यातलं उदाहरण सांगू इच्छितो. आमच्या नांदेड जिल्ह्यात हदगाव नावाचा तालुका आहे, त्यामध्ये कुसळगाव नावाचं एक गाव आहे. संपूर्ण अंध किंवा आदिवासी समाजाचे लोक आहेत. या संपूर्ण 100% आदिवासी समाजाच्या लोकांनी तिथं एक परमेश्वर ननावरे नावाचा शिक्षक आहे. तरुण मुलगा आहे, उत्साही आहे. त्याने असं मनात घेतलं की आपली आदिवासी शाळा, आदिवासी मुलांची शाळा, पण आपण ती डिजिटल शाळा करूयात. म्हणून त्याने 28,000 रुपये खर्च करून प्रोजेक्टर आणला. 48,000 रुपये खर्च करून प्रोजेक्टर आणला. त्यातले 23,000 रुपये त्याने एकट्याने दिले, स्वतःच्या खिशातले दिले. असे अनेक शिक्षक आपल्याला भेटतील. मला त्याचं वैशिष्ट्य नाही, मी तुम्हाला पुढचं सांगतो. पण उरलेले 25,000 त्या
फक्त शेती करणाऱ्या आदिवासी समाजातील पालकांनी प्रत्येकी 1,000 रुपये भरून दिले. आणि त्यातला एक पालक आहे ज्याला मी भेटलो, मला नाव लक्षात नाही, 2 मुलीच आहेत त्याला फक्त, आणि त्याने 2,000 रुपये शाळेतील शिक्षकावर विश्वास ठेवून दिलेले आहेत की तुम्ही शाळा डिजिटल करा. वा वा. सर, मी आपल्याला सर्व प्रेक्षकांना, सर्व विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना सांगेन, विशेषतः वेळेंच्या बाबतीत मुलांना जितका काळ शाळेत पाठवता येईल तितका काळ लवकर शाळेत पाठवा आणि उशिरा शाळेतून घरी येऊ द्या. ही गुंतवणूक मुलांची तिथं करा आणि तुमची पण करा, एवढं वा आपण वा. सांगेन. माननीय पंतप्रधानांनी प्रत्येक शाळेमध्ये मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र शौचालय असण्यासंबंधीचं एक मोठं आग्रहाने प्रतिपादन केलं होतं. त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे? त्या अनुषंगाने आमचा जिल्हा तसा एकूण आम्ही ओव्हरऑल सुदैवी आहोत. तरीही आमच्याकडे 124 ठिकाणं अशी आहेत की 124 ठिकाणी आमच्याकडं खरोखर मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळी शौचालय नाहीत. आमचे प्रधान सचिव आहे शिक्षण विभागाचे नंदकुमार साहेब, त्यांनी याच्यावरती स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या 124 ठिकाणी जिथं नाही आहेत त्या 124 ठिकाणी बांधकामाची आम्ही सुरुवात केलेली आहे आणि लोकांची गुंतवणूक होते आहे. या निमित्ताने मी आपल्याला लोकांच्या गुंतवणुकीबद्दल, नांदेड जिल्ह्यातील जनतेची मानसिकता किती चांगली आहे आणि लोक किती प्रगतिक विचार करतात याचं उदाहरण सांगतो. आमच्या सर्व सदस्यांनी आम्ही मिळून ठरवलेलं आहे की प्रत्येक वर्ग खोली मागं प्रत्येक ग्रामसेवक दर महिन्याला 4,000 रुपये बाजूला काढेल. अशा रीतीने दर महिन्याचे 4,000 असे 48,000 रुपये, वर्षाला 50,000 रुपये आम्ही बाजूला काढू आणि या 50,000 रुपयातून त्या वर्ग खोलीची दुरुस्ती करणं, रंगरंगोटी करणं, इतर ड्युएल डेस्क खरेदी करणं आणि हे जर शक्य झालं तर ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांना प्रोजेक्टर्स ग्रामपंचायतच्या खर्चाने बसवणं अशा पद्धतीचं आम्ही नियोजन करीतो. अरे वा. आणि यामध्ये सगळे सरपंच आणि ग्रामसेवकांना मी मनापासून दुवा आणि आभार मानेल त्यांचे. म्हणजे शाळेची स्वच्छता राखण्यात अनेकांचा सहभाग तुम्ही अनेकांचा घेतात आणि तो सहभाग मिळतोय. आपण घेतो आणि सर, जोपर्यंत सामाजिक सहभाग होणार नाही तोपर्यंत शाळांना आपण फॉरेन बॉडी समजून त्यांच्यात काही बदल होणार नाही. लोकांनी शाळेत जावं लागेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना एक काय छोटंसं आवाहन कराल? मी प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभवातून आवाहन करेल. पहिलं म्हणजे तुमचा सर्वाधिक वेळ मुलांच्या शिक्षणात द्या. शाळांच्या वेळा तुम्ही कुठल्याही शाळांच्या वेळांमध्ये अडकू नका. शिक्षण हे मुलांसाठी आहे, इतर कुणासाठीही नाही. मुलांना शाळेमध्ये पाठवा. सकाळी 8 ते 6 मुलांना शाळेत बसवण्याचे आग्रह करा. तिथल्या सीओंना सांगा, स्थानिक व्यवस्थापन समित्यांना सांगा. जास्तीत जास्त काळ मुलांना शाळेमध्ये पाठवून त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि जर गरज पडली तर आर्थिक गुंतवणूक देखील आपण करा. याचबरोबर मी दुसरा एक अनुभवाचा सल्ला देईल की लोकांना शौचालय हवी आहेत हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं लागेल. ही आपली मानसिकता बदलावी लागेल की लोकांची शौचालयांसाठी मानसिकता नाही. लोकांची मानसिकता बदललेली आहे. आपली मानसिकता विशेषतः सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची बदलणं आवश्यकतेचं आहे आणि शिक्षणाकडे मॅक्झिमम सर्वोच्च प्राधान्य शिक्षणाला द्यावं लागेल. वा. नांदेड जिल्ह्याला तुमच्यासारखा एक अत्यंत ज्याची इच्छाशक्ती खूप तीव्र आहे असा अधिकारी लाभल्याबद्दल मी नांदेड जिल्ह्यातल्या समस्त मंडळींचं अभिनंदन करतो. आणखीन या कार्यक्रमातनं श्रोत्यांना, प्रेक्षकांना ज्या ज्या गोष्टी खूप जवळनं कळल्या असतील वेगळ्या पद्धतीनं त्याचा अवलंब त्यांनी प्रत्येकाने आपापल्या घरात करावा आणि हा लक्षवेधी नमस्कार सार्थ ठरावा. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कार्य त्याचा उपयोग व्हावा अशी इच्छा व्यक्त करून अभिमन्यू काळे सर आपण निरोप द्यावा. धन्यवाद. नमस्कार.